नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. असं म्हणतात की जेव्हा संकट येतात तेव्हा त्या संकटांवर मात करण्यासाठी काहीतरी नवनवीन कल्पना लढवल्या जातात, संकल्पना लढवल्या जातात आणि त्यातूनच निर्मिती होते काही उपकरणांची. सध्या आपल्याला माहिती आहे की कोविडचं जे संकट आहे ते संपूर्ण जगाला सतावतंय आणि आपल्या देशामध्ये विशेषतः जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे याचा जो संसर्ग आहे तो रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान पेललं आहे जे हॉस्पिटलच्या सर्जिकल स्किल लॅबनी आणि निर्मिती झाली एका आधुनिक चेंबरची. या चेंबरबद्दल आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेमध्ये कोविडच्या ज्या पेशंट्समध्ये शस्त्रक्रिया होतात त्याबद्दलही जाणून घेणार आहोत. आजचा विषय पाहून घेऊया. कोरोना काळातील शस्त्रक्रिया असा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अजय भंडारवार. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत करते आपलं. सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत शल्य चिकित्सा विभाग जे रुग्णालय मुंबई इथं. सर आता आपण बघतोय की करंट जे पॅन्डेमिक आहे की पुन्हा दुसरी लाट आलेली आहे आणि पुन्हा रुग्णांची संख्या वाढतीये. तर काय सांगाल ह्या परिस्थितीबद्दल? जी पहिली लाट आली होती 2020 ला त्यानंतर बऱ्यापैकी नियमांचं तंतोतंत पालन झालं हो आणि भीतीपोटी लोकांनी नियमांचे त्यानंतर बरंच आटोक्यात आलेलं होतं. खरंय. पण ही दुसरी लाट जी आहे ही एपिडेमिओलॉजिस्ट जे या साथीच्या रोगाचे विशेषज्ञ आहेत त्यांनी प्रेडिक्ट केली होती की मार्च एप्रिलच्या दरम्यान ही लाट येऊ शकते. बरं बरं. तर ही आता सेकंड लाट आहे आणि यावेळेस जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्युटेशन झालेलं आहे. बरं. बदल झालेला आहे आणि त्याचे बरेच व्हेरियंट्स आहेत. म्हणजे बरेचसे 700च्या वरती व्हेरियंट्स इंडियामध्ये सापडलेले आहेत. बरं. आणि त्याच्यामध्ये युके व्हायरस प्रिडॉमिनंटली जास्ती आहे. अच्छा अच्छा. नंतर आहे साऊथ आफ्रिकन व्हायरस आणि तिसरा आहे ब्राझील. तर फॉर्च्युनेटली ब्राझील व्हेरियंट फार डेंजरस आहे पण तो आपल्या इथे फक्त 1% सापडलेला आहे. खरं. तर या परिस्थितीमध्ये याची जी इन्फेक्शन करण्याची क्षमता आहे, संसर्ग क्षमता 30 ते 70 पटींनी जास्त आहे या व्हायरसची. 30 ते 70 पटींनी जास्त आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा. 30 ते 70% म्हणता येईल. हा. त्याच्यामुळे हा रॅपिड स्प्रेड होतोय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोकांमध्ये तेवढा संयम किंवा हे राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे तो संयम सुटल्यामुळे आता ही इन्फेक्शनचा संसर्ग जास्ती होत आहे आणि जास्ती लोकांना आता आकडे बघतोय. आता कालच 1 लाख इंडियामध्ये इन्फेक्शन झाल्याचं दिसतंय. बरोबर आहे. तर तुम्ही सांगितलं की आता कारण सांगितलीत की संसर्ग हा कशामुळे वाढतोय. मुळात व्हायरस देखील बदललेला आहे आणि लोकांमध्येही कुठेतरी तो संयम आता सुटत चाललेला आहे. सर कोविड काळामध्ये काही जरुरी शस्त्रक्रिया असतात तर त्या देखील तुम्ही आणि तुमच्या विभागाने केलेल्या आहेत. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही आता जे हॉस्पिटलमध्ये काय आम्ही अरेंजमेंट अशी केलेली आहे की जे प्रॉपर हे नॉन कोविड सेंटर ठेवलेलं आहे. बरं. आणि कोविड केसेस आम्ही सेंट जॉर्ज आणि GT रुग्णालयात हे करतो. तर ट्रान्झिट वॉर्ड क्रिएट केला आहे जे मध्ये. ओके. त्या ट्रान्झिट वॉर्डमध्ये पहिले सगळे इंडोर पेशंट ऍडमिट होतात. त्यानंतर त्यांना कोविड नॉन कोविड कॅटेगरीमध्ये सेपरेट करतो आणि कोविड पॉझिटिव्ह पेशंट सगळे आपण स्थलांतरित करतो सेंट जॉर्ज आणि GT हॉस्पिटल. बरं. नॉन कोविडचे पेशंट इथे राहतात जेला. अच्छा. तर नॉन कोविड शस्त्रक्रिया जे मध्ये रुटीनली सुरू आहेत त्याच्यावर काही फरक नाही पडला. बरं. फक्त आता जे इमर्जन्सी शस्त्रक्रिया कोविड पेशंट्सच्या आहेत त्या सेंट जॉर्ज रुग्णालयात होत आहेत म्हणजे बऱ्यापैकी झालेल्या आहेत. अच्छा. आता जे मध्ये अशा शस्त्रक्रिया झाल्या. आता दुर्बीणद्वारे आता जे पेशंट मागे कोविडनी अफेक्ट झाले होते पहिल्या लाटेत त्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये थायमसचे ट्युमर झाले. बरं. तर ते ट्युमर आम्ही दुर्बीणनी म्हणतो. तर पेशंट सेटल झाल्यावर 1.5 महिन्याच्या नंतर ती शस्त्रक्रिया केली तर मग मृत्यू दर कमी असतो. अच्छा. आपण जर समजा कोविड पेशंटमध्ये इमिजिएट शस्त्रक्रिया केली तर मृत्यूचा दर अराउंड 24% मागच्या लाटेत आपल्याला आढळला होता.
नक्कीच, म्हणजे हे देखील एक आव्हान आहे की कोविडमध्ये शस्त्रक्रिया करणं. दुसरं एक मोठं आव्हान असतं की पेशंटला अनेक रिपोर्ट्स करायचे असतात, सिटी स्कॅन कुठेतरी करायचं असतं किंवा काही रक्ताच्या तपासण्या करायच्या असतात आणि त्या दरम्यान जेव्हा पेशंट ॲडमिट असतो तेव्हा एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये त्या पेशंटला हलवावं लागतं आणि त्यामध्ये जे हलवणारे लोक असतात, वॉर्ड बॉयज असतात, परिचारिका असतात, ह्यांनाही खूप मोठा धोका आहे. तर ह्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या जातात? नाही, आता जसं आपलं पेशंट एकदा हॉस्पिटलला ॲडमिशन झाली हां, की त्यांना विविध चाचण्या करण्यासाठी आपण एका वॉर्डमधनं दुसऱ्या वॉर्डमध्ये किंवा वॉर्डमधनं ICUमधनं किंवा वॉर्डमधनं आपण एक्सरे, CT स्कॅन, MRI जे काही चाचण्या लागतात हो, यासाठी शिफ्ट करावं लागतं. बरोबर आहे. तर कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस जी आहे ती ओपन स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवर न्यायची आहे. हो हो त्याच्यामध्ये लिफ्टमध्ये जसा लिफ्ट हा असा क्लोज स्पेस असतो, त्याच्यामध्ये बाकीच्यांना त्या पेशंट सोबत असलेल्या नातेवाईक म्हणा किंवा लिफ्टमध्ये जे इतर जातात प्रवास करतात त्यांना या सहाचा संसर्ग होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. आणि यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की बरेच हेल्थ केअर वर्कर्स, डॉक्टर्स झाले, परिसेविका, कक्षसेवक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या अनेक लोकांना इन्फेक्शन झालेलं होतं. अच्छा. आणि एक तर वेळ अशी होती की 6 जे सर्जरीचे पथक होते त्यातले 4 पथकातले कर्मचारी कोविड बाधित झाले होते, कोरोना बाधित. त्याच्यामुळे मग आता पेशंटला रुग्णसेवा कशी द्यायची हा एक प्रश्न निर्माण झाला. खरं. तर तेव्हा आम्ही हे ऑब्झर्वेशन आमच्या असं लक्षात आलं की हे ट्रान्सपोर्टेशनमध्ये इन्फेक्शन्स होत आहे. ओके. नंतर आम्ही याला क्लोज चेंबरमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचे शक्यतेवर काम केलं. नक्कीच. आणि हे जे सरांनी आता सांगितलं की क्लोज चेंबरमध्ये पेशंटला ट्रान्सपोर्ट करणं म्हणजे नक्की काय आहे, हा जो चेंबर आहे हा पूर्णपणे ह्याची संकल्पना किंवा तो कसा तयार झाला याबद्दलची एक छोटीशी ध्वनिचित्रफीत आता आपण पाहणार आहोत. पाहूया ही AV. 2020 साली अचानक उद्भवलेल्या कोविड-19च्या महामारीमुळे जणू संपूर्ण विश्वाच्या हालचालीस थांबा मिळाला. नव्यानेच उद्भवलेल्या या जागतिक संकटाबद्दल विशेष माहिती व उपचार ज्ञात नसल्यामुळे पुन्हा स्थिर स्थावर होण्यास थोडा वेळच लागला. याबरोबरच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे बरेच आरोग्य सेवा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आणि त्यामुळे आपल्या देशापुरताच नव्हे तर संपूर्ण जगाच्या आरोग्य सेवेवरती प्रचंड तणाव पडला. जे रुग्णालयातील देखील शेकडो डॉक्टर्स, परिसेविका व इतर आरोग्य सेवा कर्मचारी रुग्णाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना, जसे की CT स्कॅन, सोनोग्राफी, एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जाताना या कालावधीत कोरोनाग्रस्त झाले. रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी प्रचंड वाढ व त्याचबरोबर आरोग्य सेवेवरती वाढणारा ताण लक्षात घेता जे रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने एक विशेष संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्जिकल स्किल लॅबमध्ये एक प्रेशराइज्ड रुग्ण वाहतूक चेंबर तयार केले. या चेंबरमध्ये निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह प्रेशर दोघांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून या बंद चेंबरमधून रुग्णाची वाहतूक करताना सूक्ष्मातील सूक्ष्म विषाणू किंवा जीवाणू चेंबरमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत किंवा चेंबरमधील विषाणू किंवा जीवाणू बाहेर पडू शकणार नाहीत. चेंबरच्या इनलेट आणि आउटलेट या ठिकाणी हेपा फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे 0.03 मायक्रॉन पासूनच्या सर्व विषाणू किंवा जीवाणूंपैकी 99.97% सूक्ष्मजीवांच्या वाहतुकीस मज्जाव येतो. सार्स फॅमिलीमधील बहुतांश विषाणू 0.20 ते 2 मायक्रॉन पर्यंतचे असल्याने या फिल्टरमध्ये सहजपणे कैद होतात. सुरुवातीला बनवण्यात आलेल्या या चेंबरमध्ये 3 विभाग होते. स्ट्रेचर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशरने युक्त असा पाया आणि त्यावर एअरटाईट कंटेनर. या सिस्टीमला विषाणू रक्षक असे नाव देण्यात आले आणि त्याचा वापर जे रुग्णालयामध्ये सुमारे 4 महिने करण्यात आला. रुग्णांच्या वाहतुकीमध्ये होणारा फायदा आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांकडून आलेला अभिप्राय लक्षात घेता शल्यचिकित्सा विभागाने मेडिमेक इंडस्ट्री अंबरनाथ यांच्या सहयोगाने या यंत्रामध्ये संशोधन आणि विकास करून अधिक मजबूत आणि अधिक कार्यक्षम असे चेंबर विकसित केले. हे नवीन चेंबर स्ट्रेचर, ॲम्ब्युलन्स तसेच एअर ॲम्ब्युलन्समध्ये कार्य करण्यास सक्षम आहे. याचबरोबर केवळ रुग्णांची वाहतूक न करता
त्याचसोबत चेंबरमधील पेशंटला ऑक्सिजन सप्लाय, व्हेंटिलेटर जोडणे, सोनोग्राफी करणे, इंजेक्शन्स मधून औषधे देणे याची सुविधा देखील रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध न येता ग्लोव्हजच्या मार्फत करण्यात आलेली आहे. निगेटिव्ह प्रेशरमुळे फक्त कोविड-19च नव्हे तर त्याचबरोबर इबोला व्हायरस, क्षयरोग, मेनिंजायटिस यांसारख्या घातक संसर्गजन्य रोगांच्या संक्रमणाला नक्कीच आळा बसेल. चेंबरमधील पॉझिटिव्ह प्रेशर सिस्टीमचा वापर रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या पेशंटच्या वाहतुकीस उपयुक्त ठरेल. फक्त कोविडच नव्हे तर इतर संसर्गजन्य रुग्णांची वाहतूक ग्रामीण भागातून शहरी रुग्णालयात करताना रुग्णांच्या नातेवाईकांना वाहतुकीची वेगळी सोय करून यावे लागत असे. विषाणू रक्षक सज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा त्याच अँब्युलन्समधून वाहतूक करता येईल. या सर्व फायद्यांनी युक्त असे चेंबर युरोपियन देशांमध्ये साधारण 18 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. परंतु मेक इन इंडियाच्या अजेंडाखाली निर्माण केलेल्या आपल्या या विषाणू रक्षकाची किंमत केवळ 3 लाखांपर्यंतच आहे. जगभरात वेगवेगळ्या देशात सुरू असलेली कोविड-19ची दुसरी लाट लक्षात घेता व भारताला देखील असलेल्या संभाव्य धोक्याचा विचार करता हे विषाणू रक्षक भविष्यामध्ये नक्कीच मोलाचे योगदान ठरणार आहे. नक्कीच अतिशय अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला हा चेंबर आहे. या चेंबरविषयी आपण आणखी जाणून घेऊया डॉक्टर भंडारवार यांच्याकडून. डॉक्टर, ही जी संकल्पना आहे की अशा पद्धतीचं काहीतरी आपण चेंबर तयार करावं, तर ही संकल्पना कशी सुचली आणि पुढे कसं काम सुरू झालं? नाही, एकाच वेळेस अनेक आरोग्य कर्मचारी याच्यानी बाधित होत होते. त्यामुळे ते म्हणजे डॉक्टर्स, परिसेविका, कक्षसेवक, लिफ्टमन पासून तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इतक्या मोठ्या प्रमाणात जर आरोग्य कर्मचारी इन्फेक्ट झाले तर रुग्णसेवा देण्यामध्ये प्रॉब्लेम येणार. त्यामुळे ही संकल्पना आम्हाला सुचली आणि यामध्ये इंडोमेड डिव्हायसेस हे टेक्निकल अँड लॉजिस्टिक सपोर्टसाठी आणि मेडिमेक इंडस्ट्रीचे जे व्यवस्थापक आहेत मिलिंद चौधरी म्हणून, यांचं मोठं सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे हे चेंबर तयार करू शकलो आम्ही. कारण याच्यातला जो टेक्निकल भाग आहे त्याच्यामध्ये आमचं एक्सपर्टाईज नाही आहे. आमची फक्त कन्सेप्ट आणि हे आहे. बरोबर आहे. पण त्याला मूर्त स्वरूप या मेडिमेक इंडस्ट्री आणि इंडोमेड डिव्हायसेस यांच्या सहकार्याने शक्य झालं. बरोबर आहे. हे काम तुम्ही नक्की कशा पद्धतीने सुरू केलं? कारण तुम्ही जसं सांगितलं की एकतर पेशंट्स ची संख्या भरपूर होती, पेशंट्सचा लोड होता आणि त्यातच वेळ काढून ह्या संकल्पनेवर काम करणं, तर हे कसं तुम्ही साधलं? नाही, कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये फक्त इमर्जन्सी आणि कॅन्सरच्या शस्त्रक्रिया प्राधान्याने होत होत्या. तर दुपारनंतर थोडा वेळ मिळायचा, त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केली आणि टेक्निकल असिस्टन्सनी मग ते तयार केले. टेक्निकल असिस्टन्स तुम्ही म्हणालात की इथे IIT चे पण काही टेक्निकल असिस्टन्स होता? IIT चे इनपुट्स आम्ही त्यात घेतलेले आहेत. बरं. आणि म्हणजे टेक्निकल पार्टसाठी म्हणजे त्याचं जे सर्किट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर हे दोन्ही मेंटेन करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये आपण जे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, जसे ट्युबरक्युलोसिस झाले किंवा ज्यांची इम्युनिटी सप्रेस करतो आपण ड्रग्ज देऊन, जसं ऑर्गन ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे, तर आपल्याला त्यांची इम्युनिटी ऑर्गन रिजेक्ट नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याची इम्युनिटी सप्रेस करतो. तर असे पेशंटना इम्युनो सप्रेस्ड और इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्सना इन्फेक्शन कॅच करण्याची शक्यता जास्ती आहे. तर हे त्यांना पॉझिटिव्ह प्रेशर मोडमध्ये आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि जितके काही व्हायरस इन्फेक्शन्स आहेत, जसे काही आता कोरोना आहे किंवा इबोला आहे, या सगळ्या व्हायरसेसचा जो साईज आहे इट व्हॅरीज फ्रॉम 0.8 to 2 मायक्रॉन. म्हणून आपण याच्यामध्ये 0.03 मायक्रॉनचे फिल्टर दिले आहे. म्हणजे आतमध्ये एअर जी सर्क्युलेट होणार इट विल गो थ्रू द 0.03 मायक्रॉन हेपा फिल्टर. आणि एक्झिट जो आहे ज्याच्यामध्ये एरोसॉल आणि कोरोना व्हायरस एक्झिट होणार, तिथेही आपण एक फिल्टर दिलं आहे. ते सगळे व्हायरस चेंबरच्या आतमध्ये जर कोविड पेशंट घेतला आपण तर हे सगळे व्हायरस सेकंड आउटलेट फिल्टरमध्ये ट्रॅप होणार. आणि तिथे आपण एक UV लाईटची व्यवस्था दिली आहे. म्हणजे हे जे ट्रॅप झालेले फिल्टर मधले व्हायरस आहेत ते आपल्याला किल करता येतील.
ओके, म्हणजे जेव्हा पेशंट त्या चेंबरमध्ये असतो तर तेव्हा तुम्ही म्हणालात की एक पॉझिटिव्ह दोन प्रकारचे प्रेशर मोड असतात. आहेत. एक पॉझिटिव्ह प्रेशर मोडचा ते अप्लिकेशन्स वेगळे आहे, म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स करता, आणि व्हायरल इन्फेक्शनसाठी निगेटिव्ह प्रेशर मोड आहे. त्याच्यामध्ये आपला कोरोना व्हायरस झाला, इबोला व्हायरस झाला, कुठल्याही प्रकारचे जे ह्युमन इन्फेक्शन करणारे व्हायरसेस आहेत ते सर्व त्यात ट्रॅप करू शकतो. ओके, म्हणजे हा जो चेंबर आहे हा फक्त कोविडसाठी नाहीये तर इतर आजारांसाठी देखील उपयोगी आहे. इतर आजारांसाठी उपयोग. ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल आहे, तिथे तुम्हाला पेशंट ओटी साठी घ्यायचा आहे किंवा कुठे ट्रान्सपोर्ट करायचं आहे तर त्यांची सेफ्टी आवश्यक आहे. म्हणजे इन्फेक्शन झालं तर ऑपरेशन पोस्टपोन होणार. बरोबर आहे. हे सगळं करताना म्हणजे हा जो चेंबर पूर्ण बनवताना तो पूर्णत्वास नेताना काही अडचणी आल्या? अडचणी बऱ्याच आल्या, कारण लॉकडाऊन पिरियड होता तेव्हा बरेचसे उद्योगधंदे बंद होते. म्हणून आम्हाला त्यावेळेस याला लागणारे जे कॉम्पोनंट्स आहेत, हेपा फिल्टर्स झाले किंवा सेन्सर्स झाले, बरेचसे सेन्सर आम्ही यात इम्पोर्टेड वापरले आहेत. तर ते प्राप्त होण्यास विलंब झाला, कारण कस्टम्समध्येही प्रॉब्लेम होते. ओके. आणि इम्पोर्ट्स कमी झाले होते. आता चायना वगैरेचे इम्पोर्ट्स बंद होते, तर UK आणि जर्मनीवरनं आम्हाला काही पार्ट्स मागवावे लागले. त्याच्यात एक 2-3 आठवडे उशीर झाला यायला. बरोबर आहे. आणि मग हे जे सगळं ह्याची जी बांधणी होती ही कुठे झाली? जे हॉस्पिटलमध्ये झाली? इनिशियल जो एक्सपेरिमेंटल आम्ही चेंबर बनवला तो जे हॉस्पिटलमध्ये सर्जिकल स्किल लॅबमध्ये तयार केला. बरं. मग त्याला 4 महिने आम्ही सक्सेसफुली यूज करून बघितलं. बरं. त्यानंतर हा फायनल जो फिनिश प्रॉडक्ट आहे तो आम्ही मेडिमेक इंडस्ट्रीजचा रिसर्च लॅब आहे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये, तिथे फायनल डिझायनिंग करून नंतर मग तो इंडोमेड डिव्हायसेसमध्ये मिस्टर शशांक आणि श्रीकांत म्हणून दोघं पार्टनर्स आहेत. बरं. ही स्टार्टअप कंपनी आहे, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे फायनल प्रॉडक्ट तयार झाला. बरोबर आहे. मग आता हे जे प्रॉडक्ट आहे तुम्ही म्हणालात की हे आताही वापरलं जात आहे, तर ते कुठे कुठे वापरलं जात आहे? सध्या जे कोविड हॉस्पिटल फॅसिलिटी आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटलला, तिथे प्रायोगिक तत्वावर आमचे संचालक लहाने सरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं मार्च महिन्यात, आणि तिथे याचा वापर चालू आहे. आता सध्या चालू आहे, सुरू आहे. बरं. आणि मग हा जो चेंबर आहे याचा वापर सुरू झाल्यापासून नक्कीच काही तिथे बदल झाले असतील? पेशंट्सचे रिलेटिव्ह वगैरे दे फील सेफ. म्हणजे पेशंट ट्रान्सपोर्ट करताना त्याच्यासोबत ते रिलेटिव्ह सुद्धा जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना सेफ वाटतं. आणि सोनोग्राफी वगैरे ज्या करायच्या आहेत त्या चेंबरच्या आतमध्ये शक्य आहेत. आता या कोविड पेशंट घेतल्यानंतर त्यांचं समजा इंट्युबेशन, एक्सट्युबेशन, युरिनरी कॅथेटर किंवा व्हिनस ॲक्सेस घ्यायचा आहे किंवा व्हिनस कट डाऊन करायचे, अशा सर्व प्रोसिजर चेंबरमध्ये पॉसिबल आहेत. पण मेजर शस्त्रक्रिया जर असेल तर ती मात्र ऑपरेशन थिएटरमध्येच घ्यावी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या चेंबरमध्ये, ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत त्या शक्य आहेत, त्या शक्य आहेत त्या चेंबरमध्ये, आणि आता त्या होत आहेत सक्सेसफुली. ह्या चेंबरची जी हा चेंबर मुळात तयार झालेला आहे, भारतात तयार झालेला आहे, आणि सगळी जी निर्मिती आहे ती इथलीच आहे. त्यामुळे ह्याच्या किमतीमध्ये काही फरक पडलेला आहे बाहेरच्या देशांच्या तुलनेमध्ये? बाहेरच्या देशांचे जे एक्झिस्टिंग उपलब्ध माहिती आहे त्यानुसार त्यांची किंमत 18 लाख ते 35 लाख आहे, किंवा काही ठिकाणी 60 लाख पण आहे. बरं. हे मेड इन इंडिया असल्यामुळे आपण याची कॉस्ट कंट्रोल करू शकलो, आणि आपण प्रत्येक प्रॉडक्ट त्याच्यातले जे कॉम्पोनंट्स आहेत हे कुठून स्वस्त मिळू शकतात, आणि आपण पूर्ण स्टडी केला आणि तसे प्रोक्युअर केले आहेत. बरं. त्याच्यामुळे किंमत कमी ठेवता आली. 3 ते 4 लाखात ते एवढीच किंमत राहू शकते. म्हणजे याच्यात ऍडव्हान्स व्हर्जन जरी आलं तरी ते जास्ती कॉस्टली नाही राहणार ॲज कम्पेअर्ड टू इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स. बरोबर आहे. म्हणजे इम्पोर्टेड प्रोडक्ट्सच्या तुलनेमध्ये हे जे प्रोडक्ट आहे, हे जे चेंबर आहे ते नक्कीच खूप कमी किमतीत आता सध्या उपलब्ध आहे. इतर हॉस्पिटल्सना किंवा इतर जे काही आज बरेच कोविड सेंटर्स आहेत तर त्यांना जर हे हवं असेल चेंबर, तर कशा पद्धतीने त्यांना पुरवण्यात येऊ शकेल? आता प्रोडक्शन इज विथ मेडिमेक इंडस्ट्रीज, तर त्यांच्या मार्फत ते प्रोक्युअर करू शकतात.
बरोबर आहे. आणि मग ही जी सगळी प्रोसिजर होती, जसं तुम्ही सांगितलं की कुठे पार्ट्स कमी किमतीमध्ये आपल्याला मिळू शकतात, कुठे जास्त चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स किंवा ड्युरेबल प्रोडक्ट्स मिळू शकतात, तर हे जे सगळं एक कुठेतरी आपण म्हणू रिसर्च वर्क असतं, तर हे कशा पद्धतीने केलं तुम्ही? त्याचे आम्ही IIT मुंबईचे काही माणसं बोलावले होते आणि त्यांनी आम्हाला टेक्निकल आणि त्याचं टेस्टिंग करून दिलं की त्याच्यात जसं ऑपरेशन थिएटरमध्ये पॉझिटिव्ह प्रेशर असतं, तर तिथे जी कन्सेप्ट असते ती पूर्ण टेस्टिंग, लॅमिनार एअर फ्लो वगैरे हे सगळं आम्ही त्या ह्याच्यामध्ये इक्विपमेंट घेऊन त्या चेंबरच्या आतमध्ये 360 डिग्री कॅमेरा वगैरे ठेवून आतलं मधलं पण रेकॉर्डिंग केलं त्याचं. अच्छा, बरं बरं बरं. ते तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं असेल. हो, बरोबर आहे. म्हणजे हे एक चेंबर आहे, पण त्याच्या मागे जो काही एक संशोधन आहे, रिसर्च आहे, संकल्पना आहे, या सगळ्या गोष्टींमधून हे जे प्रॉडक्ट आहे, हे जे नवीन उपकरण आहे ते तयार झालेलं आहे. आणि नक्कीच मला वाटतं की आत्ता जे कोविडचा जो प्रसार वाढतोय, तर त्याच्यासाठी एक कुठेतरी प्रसार रोखण्यासाठी ते नक्कीच एक चांगलं उपकरण आहे. सर, आता जो प्रसार वाढतोय, तुम्ही म्हणालात की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा जो व्हायरस आहे त्याचा संसर्ग हा जास्त आहे, तर तुम्ही या निमित्ताने काय सांगाल की एकतर ते कारण आहेच, पण संसर्गाचं प्रमाण सध्या खूपच वाढतंय आणि काय पुढे आपण काही प्रेडिक्ट करू शकतो का की अजून वाढणार आहे किंवा काय होणार आहे? नाही, आता सर्व स्तरावर, शासन स्तरावर किंवा सर्व स्तरावर प्रिव्हेन्शनसाठी प्रयत्न सुरू आहेत. आता व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह पण व्यवस्थित सुरू आहे. फक्त लोकांनी संयम ठेवला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मास्कचा वापर व्यवस्थित करणे, नाही तर लोक गळ्यात मास्क ठेवूनच फिरतात, तो तोंडावर आणि नाकावर झाकून ठेवत नाहीत. तर हात फ्रिक्वेंटली स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्स किंवा सामाजिक अंतर ठेवणे, या सगळे ज्या प्रिकॉशन्स सांगतात त्या व्यवस्थित त्याचं पालन केलं तर शक्यता कमी आहे, म्हणजे कंट्रोल होण्याची शक्यता जास्ती आहे. बरोबर आहे. म्हणजे जे आपण खरं तर मागचं पूर्ण वर्षभर जे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत की हात व्यवस्थित साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तर ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत. आणि सर, वॅक्सिनेशन आता सुरू झालेलं आहे, लसीकरण, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. वॅक्सिनेशन आता सुरू आहे प्रत्येक सेंटर्सवर आणि शासकीय वॅक्सिनेशन सेंटर्स जे आहेत, आता जसं जे हॉस्पिटल आहे किंवा कामा हॉस्पिटलमध्ये होत आहे, तर याच्यामध्ये वॅक्सिन फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्रायव्हेट सेंटरला घ्यायचं असेल तर 200-250 रुपये त्याची किंमत आहे. जिथे जिथे शक्य आहे प्राधान्याने लोकांनी वॅक्सिनेशन करून घ्यायला पाहिजे, कारण कोरोना झाल्यावर वॅक्सिन घेण्यात काही अर्थ नाही. म्हणजे मग त्यांचं रिकव्हरी झाल्यानंतर 8 वीक्स किंवा 10 वीक्स नंतर त्यांना वॅक्सिन मिळू शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. पण अजूनही लोकांच्या मनात या लसीबद्दल काही शंका आहेत, तर काय सांगाल तुम्ही? नाही, लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची गॅरंटी नाही आहे, पण वॅक्सिन घेतल्यानंतर जी मॉर्टॅलिटी नंतर होणार आहे, आजार झाला तरी त्याचं जे राहील सौम्य राहील प्रकार, त्याच्यामुळे घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. पहिला डोस बऱ्याच जणांचा झालेला आहे, ज्येष्ठ नागरिकांचा, आणि दुसरा डोस घेणं कितपत आवश्यक आहे? कारण बऱ्याचदा असं होतं की एक डोस घेतला की बऱ्याच लोकांना वाटतं की आता आपल्याला इम्युनिटी आली, तर त्याबद्दल डोस घेतल्यानंतर लोकांना वाटतं आता आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, त्याच्यामुळे ते काही प्रिकॉशन्स घेत नाहीत. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर तुम्हाला अँटीबॉडीज किंवा इम्युनिटी येणं सुरू होतं. एक डोजनी कम्प्लीट इम्युनिटी येत नाही, याला बूस्टर म्हणतात किंवा असं, तो घेणं आवश्यक आहे. आणि हा किती कालावधीने घ्यायचा आहे दुसरा डोस? नाही, काही वॅक्सिन्स मध्ये 28 days to 1 month नंतर घ्यायचा आहे. काही वॅक्सिन्स मध्ये 8 weeks मध्ये गॅप ठेवायला पाहिजे. 2 प्रकारचे वॅक्सिन उपलब्ध आहेत इंडियात. एक आहे कोवॅक्सिन, त्याच्यात 1 month नंतर सेकंड डोस घ्यावा लागतो. कोविशिल्ड जे आहे त्याच्यामध्ये 6 to 8 weeks नंतर सेकंड डोस रिकमेंडेड आहे. आणि हा जो काळ सांगितलेला आहे 1 महिना आणि दुसऱ्याला 6 to 8 weeks, त्याच्यापेक्षा जर समजा आपल्याला उशीर झाला तर तरीही घेऊ शकतो का? थोडा बहुत 1 week इकडे तिकडे चालतं, काही फरक नाही पडत. बरं. बरोबर. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की ज्या पहिल्या 3 मेजर्स आहेत त्या तर घ्यायच्याच आहेत, याशिवाय वॅक्सिनेशन आहे.
आत्ता जे सध्या प्रमाण वाढतंय तर ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? काय सांगाल तुम्ही सगळ्यांना, काय आवाहन कराल? युनिव्हर्सल प्रिकॉशन्स जे आहेत, मास्क घालणे, सॅनिटायझेशन, क्लीनलीनेस आणि वॅक्सिनेशन, हे काही प्रकार आहेत. नक्कीच याच्याने आपल्याला ते कंट्रोल करता येईल आणि प्रसार थोडा मिनिमाइज करता येईल. नक्कीच. सर, ह्या कोरोना काळामध्ये जे मध्ये तुम्ही म्हणालात की बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या, काही इमर्जन्सी पेशंट्स होते, काही इमर्जन्सी शस्त्रक्रिया होत्या की ज्या कोविड पेशंट्सवर देखील कराव्या लागल्या होत्या, तर त्याबद्दल काय सांगाल की कोणत्या वेगळ्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत? नाही, या कोविडच्या पॅन्डेमिक नंतर, आमच्या पहिल्या लाटेनंतर आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला थायमस ट्युमरचे, चेस्टमध्ये एक ग्लँड असते, थायमस ग्लँड, त्याचे ट्युमर्स वाढून राहिलेले आहेत. तर एकदम सडनली आमच्याकडे 4-5 असे पेशंट झाले. पण त्यांना आपण इमिजिएट ऑपरेट करू शकत नाही. हे पोस्ट कोविड ट्युमर डेव्हलपमेंट आहे. तर अशा पेशंट्सना कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर 6 ते 7 आठवड्यानंतर ऑपरेट करायला पाहिजे, नाही तर त्याच्यात मॉर्टॅलिटी जास्त होते. अच्छा. कोविड पॉझिटिव्हला जर आपण ऑपरेट केलं तर 24% वर मॉर्टॅलिटी रेट आहे, मृत्यूदर. तर आपण समजा 7 आठवडे हे केलं आणि त्याच्यामधली ऑपरेशन करण्याच्या पूर्वी त्याची जोखीम किंवा सुरक्षित आहे की नाही, जोखीम आणि फायद्याचं याचं गणित जर व्यवस्थित बसवलं, त्यांचे जे इन्फ्लमेटरी मार्कर्स आहेत, जसे डी डायमर असतं किंवा सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, यांचा सगळा अभ्यास करून जर 7 आठवड्यानंतर शस्त्रक्रिया केली तर त्याचे रिझल्ट चांगले, 100% प्रोटेक्शन आहे आणि मृत्यू दर कमी होतो. असा एक पेशंटमध्ये आम्ही ऑपरेटही केला दुर्बीणनी, चेस्टमध्ये, म्हणजे विदाऊट ओपनिंग द चेस्ट. नॉर्मली याला हे स्टर्नम मधनं ओपन हार्ट सारखं ओपन करून थायमस ट्युमर करावा लागतो, पण आपण तो दुर्बीणद्वारे केला आणि पेशंट एकदम फाईन आहे. बरं. नक्कीच. म्हणजे हे एक कॉम्प्लिकेशन आहे कोविडचं असं वाटतंय, कोरिलेशन आहे त्यात. कारण ही जी थायमस ग्लँड आहे याचा रोगप्रतिकार शक्तीमध्ये इम्प्रूव्ह करण्यामध्ये रोल आहे. नक्कीच. सर, आता तुम्ही जसं सांगितलं की एका चेंबरची निर्मिती झालेली आहे, तर तशाच पद्धतीने आणखी काही उपकरणं किंवा नवीन काही संकल्पना आता तुमच्या डोक्यात आहेत का, किंवा तुमचं डिपार्टमेंट ह्याच्यावरती काम करतंय का? सध्या तर काही विचार नाही केला आहे, पण याच प्रकारचे डेरिव्हेटिव्ह येऊ शकतात. बरं. म्हणजे आता हे कोविड चेंबर आहे, हे आता तुम्हाला सिरियस पेशंट किंवा पॉझिटिव्ह पेशंट्स करता आहे, पण काही पेशंट्स आपण व्हील चेअरमध्ये पण नेतो. व्हील चेअरलाही ते अप्लिकेशन करता येईल का, याच्यावर विचार सुरू आहे. म्हणजे व्हीलचेअर साठी देखील तशा पद्धतीचं जर चेंबर बनवलं गेलं वगैरे करून त्याला निगेटिव्ह प्रेशर पॉझिटिव्ह प्रेशर मध्ये कन्वर्ट करता आलं तर ते इझी होणार. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल की हे चेंबर आता इतर लोकांसाठी, इतर हॉस्पिटल्ससाठी कशा पद्धतीने उपयोगी राहू शकतं आणि इतर कोणाकोणाला ह्या चेंबरचा किंवा अशा पद्धतीचे जे पुढचे उपक्रम आहेत त्याचा फायदा होऊ शकतो? नाही, मेन म्हणजे कोविड हॉस्पिटल्सच्या ज्या अँब्युलन्सेस आहेत त्याच्यामध्ये हे चेंबर्स ठेवलं तर सध्या काय होतंय की कोविड पॉझिटिव्ह पेशंट आपण अँब्युलन्समध्ये घेतला तर त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत बसत नाहीत, ते वेगळी गाडी करून येतात. बरोबर आहे. तर हे जर चेंबर आपण कोविड अँब्युलन्स किंवा 108 अँब्युलन्समध्ये ठेवले तर निगेटिव्ह प्रेशर, कारण अँब्युलन्स बनवणं फार डिफिकल्ट आहे, कारण ते आपण फ्रिक्वेंटली त्याचं दार वगैरे ओपन करतो तेव्हा ते प्रेशर मेंटेन होत नाही. त्याऐवजी हे जर चेंबर अँब्युलन्समध्ये यूज केलं तर ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान हेल्थ केअर वर्कर्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कुठलाही संसर्ग होणार नाही. नक्कीच. अतिशय एक वेगळं असं हे जे उपकरण आहे, जो चेंबर आहे, विषाणू रक्षक नावाचा हा जो चेंबर आहे, त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात माहिती करून घेतली. डॉक्टर भंडारवार, आपण इथे आलात आणि खूप वेगळा विषय होता, त्याबद्दल आमच्या सगळ्या दर्शकांना माहिती करून दिलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. मला इथे बोलावून संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण भेटूया पुन्हा नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.